मराठी माणसाच्या विजयाचा जल्लोष दापोलीत 5 जुलै रोजी होणार मोठ्या उत्साहात साजरा। आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा या घोषवाक्याखाली मराठी अस्मितेसाठी आणि एकजुटीच्या प्रतीक म्हणून 5 जुलै रोजी दापोलीत भव्य विजयाचा जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आणि हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाला विरोध करणाऱ्या चळवळीच्या विजयाचा उत्सव साजरा केला जाणार आहे। कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी माणसाने एकत्र येणे आणि एकच ध्वजाखाली उभे राहणे हीच काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात येणार आहे। या आंदोलनात राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा आदर्श आणि प्रेरणा घेतली जात आहे। सर्व मराठी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की मराठी अस्मितेसाठी एकजुटीने या ऐतिहासिक सोहळ्यात भाग व्हावे। आता जाणून घेऊया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोलीचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश गुजर यांच्या प्रतिक्रिया। उद्या दिनांक 5 जुलै म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण। त्याचं कारण असं, काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषेच्या मागून किंवा हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा किंवा मराठी माणसाचं अस्तित्व या महाराष्ट्रातून, मुंबईतून आणि या गावागावातून कमी करण्याचा प्रयत्न जो काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये चालू होता, तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या प्रयत्नानं काही दिवसांपूर्वी तो मराठी माणसांच्या एकीने तो हाणून पाडण्यात आला। आणि म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक अभिमान, स्वाभिमान आणि आनंद आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। म्हणून दापोलीमध्ये जे मराठी भाषा प्रेमी आहेत, मराठी माणसं आहेत, यांच्या वतीनं उद्या म्हणजे 5 जुलै, या 5 जुलैला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ आपण सर्व मराठी माणसं एकत्र येऊन दापोलीमध्ये आपण विजयोत्सव साजरा करणार आहोत। कारण जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरती जी आलेली आहे आणि मराठी भाषा आणि मराठी माणसं जर एकत्र आली तर काय होऊ शकतं, कसा GR रद्द करावा लागला, मराठी माणसावरती जर अन्याय होत असेल आणि मराठी माणूस जर एकत्र येत असेल तर भविष्यात मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने, मराठी भाषेकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही। याच्यासाठी जो विजयोत्सव उद्या मुंबईमध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यामध्ये देखील दापोली तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मराठी माणसांच्या वतीनं आपण उद्या या ठिकाणी विजयोत्सव छत्रपती शिवरायांच्या चरणी आपण या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। आपण या ठिकाणी आपण मराठी जनांना पेढे वाटप करून या ठिकाणी दापोलीच्या नागरिकांना पेढे देऊन आजचा विजयोत्सव साजरा करणार आहोत आणि एक संकल्प करणार आहोत की भविष्यात देखील ज्या ज्या वेळेला मराठी भाषेवरती, मराठी माणसावरती संकट येईल तेव्हा आपली पक्ष व बाकीचे कुठचेही मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र येऊन मराठी भाषेसाठी आपण भविष्यात लढलं पाहिजे, हे देखील मत आपण या ठिकाणी उद्या मांडणार आहोत। आता जाणून घेऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोली मनसे जिल्हा सचिव व नगरसेवक सचिन गायकवाड यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार। मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वतीने जो मराठी माणसासाठी मुंबईमध्ये मराठी भाषेचा मेळावा जाहीर केलेला आहे 5 जुलै 2025 रोजी, त्याच वतीने आपण या ठिकाणी सर्व मराठी बंधू, दापोली तालुक्यातील सर्व मराठी बंधू, मराठी भाषिक यांनी सर्वांनी एकत्र येऊन जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने जो आपण या ठिकाणी जल्लोष, मराठी भाषेचा जल्लोष साजरा आपण या ठिकाणी करणार आहे। त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा लेबल नसेल, आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या किंवा कोणत्याही मराठी माणसाच्या अंगावर कोणत्याही पक्षाचा गमछा नसेल, कोणताही झेंडा नसेल, ना धर्माचा नसेल, ना जातीचा नसेल, ना भाषेचा नसेल। इथं फक्त आपण महाराष्ट्रीय आणि मराठी माणूस म्हणून या ठिकाणी आपण आनंद जल्लोष साजरा करणार आहोत। आणि या जल्लोषाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथूनच सुरुवात होणार आहे। जो काही विषय या कालावधीत, या महिनाभरात चालू आहे की जेव्हा मराठी भाषेवर जो आघात करण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि यांचा घाट आहे, त्याला मोडीत काढण्याचं काम दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन केलेलं आहे। आणि हा एकत्र येण्यामागचं कारण एवढंच आहे की फक्त मराठी भाषा अभिजात दर्जा हा सन्मान्य राजसाहेबांच्या मुळे मिळालेला आहे। आणि ह्याच्यावर आता कोणी मिरवलं तर ते आम्ही काही ग्राह्य धरणार नाही, कारण की ज्यावेळी शिवतीर्थावर सन्मान्य राजसाहेबांनी ज्यावेळी
ज्यावेळेस शिवतीर्थावर ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस सन्मान्य राजसाहेबांनी हा विषय ठेवलेला की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि तो मिळाला. आणि त्यानंतर जर अभिजात भाषा मराठी आहे आणि तिच्यावर जर आघात करण्याचा हे प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचं खंडन करू. आणि याच ठिकाणी आम्ही समस्त दापोलीतील मराठी बांधवांना, मराठी भाषिकांना या ठिकाणी आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. उद्या 5 जुलै 2025 रोजी शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी स्मारक बाबासाहेब आंबेडकर चौक केसकर नाका येथे आपण सर्वांनी बरोबर 10:30 ते 11:45 दरम्यान जमायचं आहे. तिथून आपल्या या विजय जल्लोषला सुरुवात होईल आणि समाप्ती श्री मानाचा गणपती म्हणजे नटराज नाका इथे समाप्ती होईल. आपल्याला पुन्हा एकदा मी महाराष्ट्र नव सेना व उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने व तमाम मराठी जनांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपला आनंद या ठिकाणी साजरा करायचा आहे. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली.